पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। अंबाजोगाईमधील तिरंगा हॉटेलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचला होता अशी महत्त्वाची माहिती समोर येते। हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। हत्येच्या आदल्या दिवशी हत्येच्या घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलमध्ये जेवण केलं। तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचं हॉटेल मालकानं सांगितलेलं आहे। आले, ऑर्डर दिली, जेवण केलं, वापस गेले आणि त्या दिवशी भरपूर गिराईक होता। तुम्ही ओळखला होता का तेव्हा आरोपींना? नाही, आमची ओळख पण नव्हती। काही इथे चर्चा वगैरे काय केली होती का त्यांनी? काहीच नाही, भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे काही चर्चा नाही, काही नाही। आणि नेमकं सीआयडी ने या ठिकाणी आले। सीआयडी चे पथक किती तारखेला आलं होतं? 13 तारखेला आले होते। पण त्यांनी काय विचारणा वगैरे काय? त्यांना 13 तारखेला आल्यानंतर कॅमेऱ्यातली रेकॉर्डिंग विचारली, त्यांना दिली तर आमच्या कॅमेऱ्यामध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग तयार होते। मग ते एक दिवसात डिलीट होते, तर 24 तारखेपर्यंतची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये सापडली त्यांना। मग तिथून पाठीमागली रेकॉर्डिंग नाही सापडली त्यांना। सीआयडीचं पथक किती तारखेला आलं होतं? 13 तारखेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।